मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन कॅम्प फायर एपिसोडमध्ये. आणि हे ठाण्याला राहायचे. त्याची आजी वारली होती. वारल्यानंतर आपल्या इथे असतात ना 12व 13व वगैरे सगळं घालतात. त्याच्यानंतर काही दिवसाने त्याच्या ती स्वप्नात आली. डोक्यावरनं अशी हात फिरवते, कसा आहेस, घरी कशी आहे, आई बाबा कसे आहेत, मी निघते, सांभाळ स्वतःला, सगळ्यांना सांभाळ तू. त्याने अजून एक गोष्ट शेअर केली की मला आजी जाताना म्हणाली की पावसाळ्यात वगैरे आम्ही विला बुक केला होता लोणावळ्याचीच. गुगल मॅप्स ऑन केला पण आम्हाला तो विला भेटतच नव्हता. फर्स्ट आपण जातो तर तिथे आम्हाला एक स्कूल लागली आणि त्याच्या थोडं पुढे गेलं तर तिथे विला होता आमचा तो जो आम्ही बुक केला होता. पुढे टर्नच भेटत नाही आम्हाला. मग आम्ही पुन्हा स्ट्रेट गेलो आणि फायनली आम्ही विलाच्या इथे पोचलो. आम्ही थांबलो आहे आणि आम्हाला वाटलं विलाच्या इथे आम्ही डॉन बॉस्को स्कूलच्या समोर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण कोणत्याही एंटिटीचं नाव घेतो तर त्या एंटिटीला समजतं की आपण त्याबद्दल बोलतोय. कोकणात आहे ना सस्याबरोबर रिलेटेड एक एंटिटी आहे, ज्याचं नाव घ्यायचं नाही कारण मग ती येते. आणि तसंच झालं. मी गाडी चालवत होतो. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन कॅम्प फायर एपिसोडमध्ये. जसं आपण बोललेलो की आपण नाईट आउट बाय भंकस प्लॅन करत होतो, आज ते फायनली घडतंय आणि आपण आज आलोय कर्जतला. माझी एक आत्ताची जी पहिली गोष्ट आहे ना, यांचं आपण सुरुवात करतोय. तर ही गोष्ट आहे ना एका बाईची आहे, म्हणजे एका महिलेची आहे आणि ही गोष्ट इकडची नाही आहे, ठीक आहे. ही गोष्ट आहे आपण बोलू शकतो कॅनडा त्या बाजूची आहे. तर आणि ही गोष्ट माझ्या मित्रांनी सांगितलेली आहे आणि ती खरी आहे. तो आता ज्या कॉलेजमध्ये शिकतोय ना, खूप वर्षांआधी आहे ना तिथे एक मेंटल असायलम होतं आणि त्यावेळी खूप मोठं होतं ते. आणि तिकडचे जे लोकांना असं मानसिक काही त्रास आहे तर त्यांना तिथे आणायचे. तर तिथे कसं आलेलं ना, ही 1900 त्या टाईमची खूप आधीची गोष्ट आहे. एक मुलगी होती, तिला लहानपणापासून यांना वेडेपणाचे झटके यायचे. म्हणजे तिला मधून काही ना काहीतरी व्हायचं. खूप सारे उपचार झाले तरी पण तिला व्हायचाच त्रास. मग तिच्या एकदा परिवारात सगळ्या कुटुंबाने डिसाईड केलं की हिला आपण तिथे ठेवू, तिथे हिचा उपचार होत राहील. कारण इथे जर ही राहिली तर सगळ्यांनाच त्रास होत राहील, ठीक आहे. तर तिला तिथे तिला ॲडमिट करण्यात आलं आणि ती वर्षानुवर्षे तिथेच राहिली. ती मोठी झाली, तोच तिचा परिवार वगैरे झाला, तिकडचे लोक, असं झालं. पण जशी ती मोठी होऊ लागली ना, ती म्हणजे नॉर्मलच असायची पण मध्ये तिला झटके यायचे. ती आहे ना तिच्या परिवाराबद्दल आहे ना खूप असे वाईट गोष्टी बोलू लागली की हे लोक मला भेटायला येत नाही, हे मला विचारत नाही, मला असं बाहेर काढून टाकले, अशा सगळ्या गोष्टी. जेव्हा ती अजून मोठी झाली ती बोलते की हे लोक मला माझ्या मुलीशी पण भेटून देत नाही, म्हणजे मला तिच्यापासून लांब ठेवतात, अशा सगळ्या गोष्टी. आणि ते करता नेहमीच बोलत राहिले, वर्षानुवर्ष बोलत राहिली की ती कधी येतील भेटायला, मला माझ्या मुलीशी कधी भेटवतील, ती आता मोठी झाली असेल, अशा तशा गोष्टी. आणि असं करताच ती जवळजवळ 85 वर्षाची होती तेव्हा तिचा मृत्यू झाला वयानुसार. आणि मग जेव्हा तिचे घरचे आले ना, तेव्हा त्या जे होते तिकडचे त्या लोकांनी विचारलं की तुम्ही एवढे निर्दयी कसे की तिला तुम्ही भेटायला सुद्धा यायचे नाही, पण तुम्ही तिच्या मुलीपासून तिला लांब केलं. मग तेव्हा त्यांना समजलं की तिची मुलगीच नव्हती कोण. म्हणजे ते सगळं ते एक मेंटल एक वेगळ्याच एक स्टेटमध्ये होते आणि तिकडे ती तिची कहाणी बनवत होती. म्हणजे तिची एक वेगळीच कहाणी सुरू होती तिच्या मनात की माझं लग्न झालंय, मला मुलगी आहे, माझे घरचे भेटून नाही देत आहेत. आणि मग नंतर माहिती पडलं. म्हणजे हे असं एक हॉरर नव्हतं पण एक सायकोलॉजिकल होतं. आणि बहुतेक जे हॉरर असतं ना ते मला वाटतं सायकोलॉजिकलच असतं. ते खरं असण्यापेक्षा ते आपले मोस्टली मनाचे खेळच असतात तसे. मित्र, 2026 सुरू झाले आणि ह्या वर्षी जर तुलाही कोणत्या अशा स्किलमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुला खूप पैसा आणि फेम देईल, तर मी सांगतो तुझ्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन हे बेस्ट का आहे. 2024 मध्ये यूट्यूबने 21,000 करोड इंडियन क्रिएटर्सना दिले होते. क्रिएटर लेड बिझनेसेस खूप जास्त ग्रो होत आहेत आणि जे व्हिडिओ एडिटर्स आहेत त्यांना आता फायनल रिकग्निशन मिळतंय बॉलिवूडमध्ये सुद्धा. आणि जे करोडपती लोक आहेत तेही त्यांचं चॅनल मिलियन पर्यंत घेऊन गेले.
तर तुलाही स्वतःवर एक बेट घ्यायची असेल आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये एक जर्नी स्टार्ट करायची असेल तर आम्ही कंडक्ट करतो एक फ्री मास्टर क्लास येत्या 8 फेब्रुवारीला. ह्यात आपण व्हिडिओ एडिटिंग, स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत आणि ह्यात मी माझी कमाईसुद्धा रिव्हील करणार आहे. त्यामुळे जराही वेळ नका घालवू. डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती भरा आणि रजिस्टर करा आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये, जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण आता कोणाला सुरुवात करायची आहे? सत्येंद्र तुझ्याकडे होती ना, ठीक आहे. ओके, तर आता हा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो माझ्या वाईफच्या मावस भावाबरोबर झाला होता आणि तो त्याने माझ्याशी शेअर केला होता. तर आता काय झालेलं की त्याची जी आजी होती, त्याची आजी वारली होती आणि वारल्यानंतर आपले ते असतात ना 12व 13व वगैरे सगळं घालतात. त्याच्यानंतर काही दिवसाने त्याच्या ती स्वप्नात आली. 12व 13व सगळं झालं. तो असाच म्हणजे झोपला होता आणि तो एकदमही काय आता एकदम मोठा नव्हता तो, म्हणजे मे बी शाळेत असेल, तो 7वी 8वीत असेल, एकदम लहानही नाही एकदम असा मोठाही नाही, टीनेजमध्ये. तर त्याच्या स्वप्नात आली आणि असं काय घाबरला वगैरे नाही. ठीक आहे, आजी आली आहे. आता तो म्हणतो की ते स्वप्न होतं का खरं होतं माहीत नाही, कारण त्याला थोडीशी झोप लागत होती, ताजी झोप होती. त्याला असं डोक्यावरनं अशी हात फिरवते, त्याच्या कपाळावरनं अशी हात फिरवते, कसा आहेस, घरी कसे आहे, आई बाबा कसे आहेत. तो म्हणाला हां सगळं बरं आहे आजी, मग आता मी निघते, सांभाळ स्वतःला, सगळ्यांना सांभाळ तू. म्हणलं हां चालेल आजी, निघ तू. आता तो होता लहान, त्याला वाटलं स्वप्न आहे, ठीक आहे आजी आली असेल स्वप्नात. सकाळी उठून त्याने शेअर केलं त्याच्या आईवडिलांची की असं असं आजी माझ्या स्वप्नात येऊन गेली, असं म्हणजे विचारपूस केली तुमची कशा आहे. मी म्हणलं हां सगळं नीट आहे. मग ती म्हणाली की मी आता जाते, म्हणजे मला आता जायचं आहे, मी जाते. आणि त्याने अजून एक गोष्ट शेअर केली त्याच्या आईवडिलांची की मला आजी जाताना म्हणाली की जे तुमचे बबन काका आहेत ना, बबन काकांना पण मी माझ्याबरोबर नेते आहे. आता बबन काका कोण? बबन काका त्यांचे लांबचे नातेवाईक होते. हा जो आहे ज्याच्याबद्दल मी सांगतोय स्टोरीच्या स्वप्नात आली होती, तो त्यांना हार्डली एकदा भेटला असेल किंवा लहानपणी भेटला असेल, ते आठवतही नाही आहेत त्यांना. पण कोणतरी बबन काका आहेत लांबचे नातेवाईक, त्याला माहिती आहे. तर त्यांनाही ती घेऊन जाते असं मला आजी म्हणाली. ताई बाबा म्हणाले हां ठीक आहे, बोलली असेल ती, माहीत नाही, तुला स्वप्न पडलं ना, इट्स ओके, स्वप्न पडतं सगळ्यांना, एवढा काय विचार करू नको. ओके, आजी आली ना, चांगली गोष्ट आहे. तर त्यानंतर ते झालं सगळं असं. आता फास्ट फॉरवर्ड करूया आपण 6 महिने. 6 महिन्यानंतर त्याला त्याचे आईवडील सांगतात की तू जे आम्हाला शेअर केलं होतंस ना 6 महिन्यांपूर्वी, तेव्हा आम्ही तुला म्हणालो स्वप्न आहे, बरोबर? म्हणलं हां आजी काय झालं? आजी नाही म्हणजे आई काय झालं? आजी माझ्या स्वप्नात आली होती, माझ्या लक्षात आहे. म्हटलं ती स्वप्नात येऊन तुला काय बोललेली? बोलली विचारपूस केली तुमची. म्हटलं अजून काय बोललेली? हां कोण बबन काकांना घेऊन जाते बोलली होती ना. मग काय झालं ते? काही नाही, बबन काका त्यानंतर 1 वीकने गेले. हो, त्याला सांगितलं नव्हतं. हां, आणि मग ह्याला सांगितलं का नाही? तो म्हणाला मला का नाही सांगितलं तुम्ही? म्हटलं तू घाबरला असतास म्हणून तुला सांगितलं नाही, आणि तो खरंच घाबरला असता म्हणून त्याच्याशी शेअर नव्हतं केलं. तर मग तुम्ही आत्ता का शेअर करताय? म्हटलं आता 6 महिने त्या गोष्टीला होऊन गेलेत, आपण काय त्यांच्या 13व्याला वगैरे गेलो नाही, कारण ते खूप म्हणजे गावात वगैरे राहतात, ते आपण त्यांच्या फॅमिलीशी तेवढे क्लोज नाही होत, बट आपले ते लांबचे नातेवाईक आहे. म्हणून तुला आत्ता शेअर केलं, तर तू घाबरशील म्हणून नव्हतं केलं, बट असं वाटलं की तुझ्याशी शेअर करावं आहे. तर हा एक त्याने अनुभव सांगितलेला, आणि तो तेव्हा थोडासा ते ऐकून डिस्टर्ब झालेला की अरे बापरे, आजी मला असं सांगितलं आणि ते 1 वीकने झालं ॲक्च्युअलमध्ये. पण त्याच्या आईवडिलांनी चांगला डिसिजन घेतला. जर आधी सांगितलं असतं तर त्याच्यावर ते खूप परिणाम झाले हो, आणि तो शाळेत होता म्हणून शाळेत होता. त्याच्यापासून लपवलं ते. पण हे एक त्याने सांगितलं, आणि तो अजूनही तो आठवतो ना, त्याला भीती वाटते की हे कसं काय. आणि त्यानंतर आजी त्याच्या स्वप्नात कधीच नाही आली. पण तुम्हाला माहिती आहे का की असं होतं, म्हणजे जेही आपले पूर्वज आहेत, जे आपले आजी आजोबा किंवा आपले पणजोबा वगैरे, ते नेहमीच आपल्यासोबत असतात आपल्या रक्षणासाठी. म्हणजे ते आपल्याला कधी कधी अनुभव येतो, कारण खूपदा असं होतं ना की आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये जाणार असतो आणि आपण बाहेर येतो. आपण त्यावेळी म्हणजे समजा आता आपण ड्राईव्ह करतोय आणि अचानक एक ॲक्सिडेंट होता होता राहतो, आपण इझिली बाहेर पडतो. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की काय नाही झालं, पण त्याच मोमेंटला असं असतं की आपण खूपदा असं होतं की आपण आपल्या घरी आईनी थांबवलं किंवा काही झालं, म्हणजे ते खूपदा असं असतं की रक्षणासाठी ते लोक असतात मागे आणि ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. तर कदाचित तसं झालं असावं. माझ्या एका जवळच्या व्यक्तीने ही गोष्ट सेम शेअर केलेली. त्याचे वडील वारल्यावर काही दिवसांनी स्वप्नात आले आणि त्याला सांगितलं की मी तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्ट करणार,
आणि मला ज्यांनी मला त्रास दिला होता मी त्यांनाच त्रास देणार, किंवा मला ज्यांनी फसवलं होतं पैशांच्या ह्याच्यात मी त्यांनाच त्रास देणार. बाकी तुम्हाला घरातल्यांना किंवा नातेवाईकांना काही त्रास देणार नाही. आणि तुमचं जेव्हा समजा ॲक्सिडेंटचं जो सांगितलं की तुमचं काही असं ॲक्सिडेंट वगैरे प्रसंग आला ना तर मी असा येऊन उभं राहणार समोर. सो ते त्याने, आणि ते मला सांगताना पण आता काटा आला. अरे वा. तो विषय काढला म्हणून मी आठवलं मला ते. एन्सेस्टर्स एकदम प्रोटेक्ट. हो असतात. पण त्यांना पितर देव म्हणून तर म्हणतात. पितर असतात. तेच राखणदार असतात. आपल्या इथे नाही. मी आहे ना मागे एक डॉक्युमेंटरी बघत होतो आणि तिथे आहे ना एक नॉर्मल असे US चे वगैरे मुलं होते, बाहेरचे होते, आणि ते लोक आहे ना एक हॉन्टेड हाऊसमध्ये गेलेले. आणि तो हॉन्टेड हाऊस कोणता होता जिथे ॲनाबेल वगैरे, कॉन्ज्युरिंग वगैरे ते मूवीज आले ना, तिकडचा एक ॲक्च्युअल ते लोक आहेत ज्यांनी, ते असे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होते, एड लॉरेन आणि वॉरेन लॉरेन करून असे. तर ते लोक कपल होते आणि ते लोक पॅरानॉर्मल गोष्टींना इन्व्हेस्टिगेट करायची आणि तिथून एक ज्यावेळी ती केस सॉल्व्ह व्हायची ना, त्या घरातून ती एंटिटी ते एका गोष्टीत टाकायची आणि ते त्यांच्या घरी घेऊन यायचे. आणि जो त्यांच्या घरचा बेसमेंट होता, तिकडे घरं पण मोठी असतात ना, त्यांच्या घरचा बेसमेंट होता ना, तिथे त्यांनी प्रत्येक गोष्ट ठेवलेली, त्या प्रत्येक केसला सॉल्व्ह करून एक गोष्ट ठेवलेली. आणि तिथे हे जे मुलं होते जे डॉक्युमेंटरी करत होते ना, ते तिथे गेले होते आणि तिथे त्या लोकांनी प्रॉपर अशी टूर अरेंज केली आहे. त्या ठिकाणी होतं की हॉन्टेड गोष्टींना पण त्यांनी असं म्युझियम बनवलं आहे आणि ते लोक टूर वगैरे देतात. तर तिथे एक ॲक्टिव्हिटी असते जिथे जर आपल्या मागे कोण आहे किंवा ह्या घरात जर कोण एंटिटी आहे तर ती आपल्याशी संवाद साधते एका वेमध्ये. म्हणजे एकतर ती टॅप करून दाखवते किंवा लाईट ब्लिंक करून दाखवते, कारण ती इंडियन एनर्जी आहे, ती डायरेक्ट आपल्याशी बोलू नाही शकत. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते लोक आले आणि ती होत होती ना, आणि मग त्यांनी विचारलं की कोण आहे का, तेव्हा टॅप झालं. मग त्या लोकांशी कसं बोलतात की तुमचं नाव काय, तर ABCDE बोलले टॅप होणार, असं टॅप व्हायचं. आणि मग हे दोघं मुलं ऐकत होते आणि ते लोकचे तिकडचे जे वर्कर्स होते ना ते ॲक्टिव्हिटी करत होते. आणि जसं असं ते बोललं तुमचं नाव काय, तर ABCDEला टॅप होतं आहे, ABCDEFला टॅप होतं आहे, आणि अशा गोष्टी करून ते जोडत आहेत ते नाव. शेवटला माहिती पडलं की ते त्याच्या आजीचंच नाव आहे. आणि तो मुलगा तिकडे रडायला लागला. आणि ते खोटं नव्हतं, कारण ते आपण सांगू शकतो की त्याच्या आधी ते लोक एकदम मस्ती म्हणजे बघत होते काय आहे, चॅलेंज करत होते. आणि जेव्हा त्याला ते माहिती पडलं ना, तो रडायला लागला, कारण ते त्या लोकांना माहिती असणं शक्य नाही त्याच्या आजीचं नाव. तो खूप रडला आणि ती बोलली मी जेव्हा ती गेली ना 12 वर्षापासून तुझ्या मागे आहे, तुझ्या रक्षणासाठी. अशा गोष्टी पण कोण सांगणार आहे इथे पण. आहे थोडासा विचित्रच आहे अनुभव. ठीक आहे, खरं तर माझा नाही आहे, माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव नाही घेणार कारण की ही इज प्रेटी फेमस आणि हास्यजत्राचा ॲक्टर आहे. मी फक्त एवढंच हिंट देईन, चांगला मित्र आहे माझा. त्याच्यासोबत एक खूप भयानक किस्सा झाला होता. आता जसं की आपण म्हणतो ना कधीतरी असं सिग्नलच्या इथून वगैरे जाताना बघा म्हणतो जस्ट इन जनरल की अरे चल येतो, किंवा 4 रस्त्याच्या इथून वगैरे आपण म्हणतो ना की चल जाऊया घरी, असं असं. तर लोक म्हणतात की मोस्टली ते करायचं नाही, अवॉइड करायचं की ट्रेनमध्ये जातो किंवा हां म्हणजे जिथे जिथे कोणती निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होऊ शकते, काय होऊ शकते, तशा ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे होतात. आणि मोस्टली जिथे आपण अवॉइड केलं पाहिजे तिथेच आपण बोलतो की चल जाऊया, चल हे करतो. ठीक आहे, आपण पण आपल्या डेली लाईफमध्ये करतो. तर एकदा त्याने तशीच चुकी केली. ठीक आहे, एकदा त्याने तशीच चुकी केली. तो त्याच्या मित्रासोबत वगैरे होता आणि तो बोलला डायरेक्ट की चल जाऊया, असं तसं हे ते. त्याला थोड्याशा म्हणजे डेली लाईफमध्ये गोष्टी अशा वेगळ्या फील व्हायला लागल्या. म्हणजे जसं की कोणतरी असं आहे पाठी, कोणतरी सोबत आहे, असं सगळं व्हायला लागलं. पण त्याला असं कोणाशी असं काही शेअर करावं वाटलं नाही, कारण की ज्या आपण फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही बिलॉंग करतो ते सगळे असे आहेत की आहे काय ह्या गोष्टीला असं कसं. थोडेसे दिवस जरा वाढत गेले, तसं गोष्टी जरा वाढत गेल्या, त्याला फील व्हायला लागल्या गोष्टी. ठीक आहे, एकदम जास्त की नाही कोणतरी आहे. म्हणजे आपण जातोय तर असं लिटरल फील होतं. आता जर मी इकडे असा बसलो आहे तर ही माझ्या पाठी असेल, मला फील होणार नाही कोणतरी पाठी आहे, तसं मला त्याला फील व्हायला लागलं. ठीक आहे, तो मित्रांसोबत असा उभा असला ना, त्याला असं वाटायचं की 3 जण आहेत तर 4था पण कोणतरी आहे.
आणि एक दिवस म्हणजे तो ज्या इंटेन्सिटीने सांगत होता ती इंटेन्सिटी एकदम डेंजर होती. तो लिटरली असा पूर्ण असं अंगावरती काटे डोळ्यात असं हे वगैरे घेऊन तसा सांगत होता. त्याच्या समोर मध्ये मध्ये असं आहे ना थोडंसं असं पुसट एखादी अशी कोणती असेल ना, एखादी अशी फिगर दिसते किंवा काय, तसं त्याला दिसायला सुरू झालं होतं. पण त्याला ते आयडेंटिफाय करायला जमत नव्हते नक्की हाय काय काय. खूप साऱ्या देवांच्या इकडे घेऊन गेले, सगळीकडे घेऊन गेले, काहीच फरक नाही पडला. त्याला ते दिसायलाच लागलं. त्याला ते म्हणजे इतकं ते दृढ होतं ना त्याच्यासाठी की सोडायलाच मागत नव्हतं, तसं आलं होतं पूर्ण. मग त्याच्यानंतर ते बोलतात की कुठेतरी मस्जिदच्या साईडला कुठेतरी तिकडे पण घेऊन गेले, रे रोडला दर्गा, तिकडे कुठेतरी घेऊन गेले. तर त्याच्या ना असं बोलतात ना की हातात काहीतरी तावीज काहीतरी बांधायला दिलं होतं. तर ते पण ते घालायला म्हणजे त्याला होत नव्हतं. तो नाही मला हे नाही असं तसं येते. तसा तो तिकडून निघाला. तो बाईकवरतून येत होता आणि त्याला लिटरल ती जी फिगर अशी दिसत होती ना पुसट ती का बाईच्या स्वरूपात त्याला दिसायला लागली. कोणतरी बाई आहे जी पाठी आहे माझ्या प्रॉपरमध्ये. म्हणजे आपल्याला तर असं दिसत नाही कधी, पण त्याला ते दिसत होतं. ठीक आहे. जसं त्याला दिसत होतं ना, तो गाडीवरती आहे तर ती त्याच स्पीडला आहे. आणि हे कधी होते रात्रीचं वगैरे ना, भर दुपारचं. आणि तो जर मित्रांना बोलतोय ना, अरे ती इथेच उभी आहे असं तसं, पोरं बोलतात कोण उभी आहे, तू वेडा आहे का असं तसं. तो इतक्या इंटेन्सिटीने बोलायचा कळायचंच नाही ना कोणाला. तो बाईकने जातोय तर ती त्याच्या पाठून आहे, पण तिने कधीच ना त्याच्या बिल्डिंगच्या गेटच्या आतने जाऊ शकली. तो बिल्डिंगच्या गेटच्या आत गेला ना, ती बाहेरच थांबायची. ती कधीच नाही जाऊ शकली आत. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, कोणतरी नातेवाईक वगैरे आणले, मग परत त्याला तिकडे घेऊन गेले. रे रोडला तू बोललास ना, तिकडे ना एक तावीज दिलं त्याला. तर ना तो तावीज जेव्हापासून घालायला लागला ना, त्याला दिसायला नाही लागलं. ठीक आहे. म्हणजे तो थोडासा निश्चिंत जगायला लागला. जिथे जाताना असं काही भास न व्हायला लागले. आणि एक दिवस तो जस्ट तावीज घरी विसरला. ठीक आहे. शूटला जायचं होतं त्याला. तावीज घरी विसरला. जसा तो खाली आला, गेटच्या बाहेर ती उभी वाट बघतच होती. हा परत वरती गेला. बोलतो मी शूटला नाही जाणार, काय नाही, मी घरीच थांबणार. मग घरी थांबला 1 महिना थांबला. त्याच्या घरातल्यांनी काहीतरी पूजा वगैरे खूप काही केलं. त्याच्यानंतर ती जी काही एंटिटी जी त्याच्या पाठी लागली होती ती बाहेर झाली. नाव नाही घेऊ शकत आता, कारण थोडा मोठा माणूस आहे. हे त्याच्यासोबत झालं. तू आता म्हणालास ना की असं कुठे बोलायचं नसतं, चल येतो. म्हणजे आमच्या लहानपणी मला आठवतं आहे की आता ते थोडं कॉमेडी वाटलं मला नंतर, पण तेव्हा भीती वाटायची. तेव्हा ते गाणं एक हे होतं की फेमस, मला माहीत नाही इम्रान हाशमीचं की कोणाचं आहे, हां, एक बार आजा आजा आजा. आणि असं म्हणत स्मशानाच्या बाजूने तेव्हा वॉकमॅन घालून एक माणूस येत होता, तो गाणं बोलत येत होता, एक बार आजा आजा आजा. आणि ते त्याला पण असंच झालं. ते पण आता ते आम्ही लहान असताना ती एरियातली मोठी मुलं ते मे बी ते घाबरवायला बोलत असतील की तू असं सांगितलं तर मग कदाचित तशा गोष्टी असूही शकतात. म्हणजे म्हणजे मला बिलीव्ह होत नव्हतं. हां पण मला कधी झालं जेव्हा तो मित्राने सांगितलं. हां. आणि तो असा आहे की उगाचच खोटा नाही बोलणार, असा मला माणूस आहे तो. तर दिस इज द सीन. तुझ्याकडे पण एक होतं कोणतरी शिवानी, तुला काय शेअर करायचं होतं? ठीक आहे. सो ही एक स्टोरी जी आहे ती माझीच आहे. म्हणजे आम्ही फ्रेंड्स फिरायला गेलो होतो, असंच आम्ही प्लॅन केला होता. आणि ही 24मध्ये झालेली आहे, ऑगस्टमध्ये. असं पावसाळ्यात वगैरे आम्ही विला बुक केला होता, लोणावळ्याचीच. आणि आम्ही 4 फ्रेंड्स होतो जे कॉलेजचे, आणि बाकी असे वाया आलेले 3 जण होते अजून. सो आम्ही टोटल 7 जण होतो. आणि आम्ही कसे 2 व्हीलर्सने वगैरेच गेलो होतो. आणि खूप पाऊस वगैरे होता त्यामुळे. आणि आमचा विला असा एक नवीन होता. आम्ही थोडासा लो बजेटमध्ये बघितला होता, कारण आम्ही खूप कमी जण होतो वगैरे. आणि वीकेंड तिथे लाईक स्पेंड करून यायचं, असं संडेला रिटर्नचा प्लॅन होता आमचा. सो आम्ही गेलो, पण आम्हाला तो विला भेटतच नव्हता. तर आम्ही गुगल मॅपवर वगैरे टाकला, तो आम्हाला भेटला. आणि म्हणजे एखादी सवय असते ना आपली की जाताना रस्ता पण लक्षात ठेवतो की नवीन ठिकाणी चाललो आहे तर
की ठीक आहे आता आम्ही स्ट्रेट गेलो, मग तिथे हे होतं, मग पुढे ते, मग असं जाता जाता आम्ही पाहिलं होतं की जर सरळ गेलो तर मला स्टार्टिंगला असं एक HDFC क्वार्टर्स वगैरे काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा राईट घ्या. मग राईट घेतल्यावर थोडं असं पुढे गेला तर नाही सॉरी, फर्स्ट आपण जातो तर तिथे आम्हाला एक स्कूल लागली, स्कूल. ती अशी एकदम बंद पडलेली, बोर्ड पडला वगैरे वगैरे असं सगळं. आणि पुढे गेल्यावर राईट घ्या आणि मग तिथे HDFC क्वार्टर्स, तिथून स्ट्रेट जा. मग पुढे थोडं एक साईडला एक स्मशानभूमी वगैरे होती आणि त्याच्या थोडं पुढे गेला तर तिथे विला होता आमचा तो, जो आम्ही बुक केला होता. सो पहिल्यांदा तर भेटतच नव्हता. मग पुन्हा गुगल मॅपवर वगैरे जाऊन सर्च केला आणि आमच्याकडे 2 व्हीलर्स होत्या. सो आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण निघूया, हळूहळू पोचू. आणि प्रत्येकजण निघाला आणि माझ्याबरोबर जो होता माझा फ्रेंड जो गाडी चालवणारा, तो काही सामान वगैरे काही काढत होता, त्यामुळे आम्ही थांबलो तिथे आणि तोपर्यंत बाकी सर्व निघाले पुढे. मग आम्ही निघालो आणि तिथे पुढे गेलो तर आम्हाला कोणीच दिसत नव्हतं आणि एवढा पाऊस होता. आणि मी त्याला सांगते की अरे मला माहिती आहे हाच राईट आहे की आपल्याला इथूनच वळायचं आहे वगैरे असं. तो बोलतो अरे नाही मला वाटतं पुढचा होता. आणि मी सांगते त्याला की अरे नाही मला लक्षात आहे की मी पाहिलं होतं येताना आपण इथूनच आलो. आणि तो बोलतो अरे नाही कदाचित पावसात तुला लक्षात नाही, आपलं पुढे होतं. तर म्हटले ठीक आहे चल पुढे जाऊ. आणि असं करत आम्ही सरळ गेलो बाईकवर आणि सरळ गेलो आणि पुढे टर्नच भेटत नाही आम्हाला, नुसताच रोड चालू झाला. मग म्हटलं नाही आपण चुकलं, आपण मागे जो मी टर्न सांगत होते तोच होता. तो बोलतो अरे नाही पुढे असेल कदाचित. आणि आम्ही जातोय तर माझी एक फ्रेंड दिसली, म्हणजे तिचे कर्ली हेअर्स आहेत, त्यामुळे मला लगेच कळलं की ही माझी फ्रेंड आहे. आणि मी म्हटलं अरे हां ती आहे पुढे, त्यांची बाईक आहे, सो आपण त्यांच्याबरोबर जाऊ, कदाचित माझंच चुकलं नसेल ते असं. तर आम्ही त्यांना फॉलो केलं आणि आम्ही थोडी स्पीड वाढवून पुढे गेलो. आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे आपलं टर्न पुढे आहे का. म्हटलं हां पुढे आहे कदाचित. आणि आम्ही येतो आणि टर्न पुन्हा भेटतच नाही आहे आम्हाला, म्हणजे आमचा जो टर्न आहे तो मिस झाला आहे ऑलरेडी, हे लक्षात आलं आम्हाला. आणि पुढे मुंबई पुणे हायवे लागला. ओके, सो म्हटलं हे का आता पुन्हा मुंबईला निघायचं आहे का आपल्याला, तर आपण टर्न घेऊन पुन्हा आम्ही यू टर्न घेतला आणि पुन्हा जो मी टर्न सांगत होते तो वाला टर्न घेतला आणि तिथून गेलो. म्हटलं ठीक आहे, सरळ जाताना स्कूल लागली. म्हटलं हे काय बरोबर सांगते मी. मग आम्ही पुन्हा स्ट्रेट गेलो. मग तिथून टर्न घेतला HDFCचे क्वार्टर्स. म्हटलं हे करेक्ट आहे, आता याच्या पुढे आपल्याला सरळच जायचं आणि पुढे थोडंफार गेलो तर आपलं आहे तिथे गेलो. तर म्हटले ठीक आहे, मग आम्ही पुन्हा स्ट्रेट गेलो. आता इथे टर्न घेतला नाही आम्ही. ओके, आणि टर्न तर नाहीच घेतला आणि पुन्हा आम्ही आलो. पुन्हा आम्हाला स्कूल लागली आणि स्कूल पुन्हा लागली. म्हटलं ठीक आहे कदाचित आपण कुठेतरी टर्न वगैरे मिस केला असेल किंवा घेतला असेल कदाचित, अंधारात कळलं नाही आपल्याला. आणि म्हटले ठीक आहे चला आता आपण टर्न घेऊ आणि जाऊ. मग HDFC क्वार्टर्स अगेन तिथे पाहिलं. म्हटले ठीक आहे आता लक्षात ठेवा आपल्याला सरळ जायचं. आता इथे कोण, फक्त मी आणि माझा गाडी चालवणारा मित्र, ही आमची एक गाडी आणि माझी मैत्रीण जी मला भेटली ती आणि तिचा गाडी चालवणारा मित्र, हे दोघं, असे आम्ही चौघेचा. आणि आम्ही त्यांना पुढे जाऊ देतो आणि आम्ही त्यांना फॉलो करतो असं. मग ठीक आहे, तर आता म्हटलं आता आपण नीट जाऊ, सरळ जाऊ. सो सरळ गेलो पुन्हा. आता हा प्रकार माझ्या लक्षात आला, कारण कदाचित मी खूप साऱ्या स्टोरीज वाचल्या आहेत आधी किंवा ऐकल्यासुद्धा आहेत. आणि माझी जी मैत्रीण होती ती गोव्या साईडची आहे आणि गोव्याच्या इथे सुद्धा बरेच हा प्रकार होत असतो, त्यामुळे तिलासुद्धा लक्षात आलं की एक्झॅक्टली काय होतं आपल्याबरोबर. तर आम्ही ठरवलं की एक काम करू, आपण थांबू एका ठिकाणी आणि कॉल वगैरे लावू फ्रेंड्सना जे पुढे गेले आहेत, ते कदाचित येतील मागे आणि आपण मग एकत्र जाऊ. आणि आम्ही थांबलो. एक मोठं झाड होतं, आम्हाला लक्षात नाही आलं आम्ही कुठे आहे. आणि तिथे ना एक छोटासा बल्ब होता फक्त, एक म्हणजे थोडंसं उजेड येईल वगैरे असं. तर तिथे थांबलो. म्हटलं ठीक आहे आपण इथे थांबून थोडं कॉल वगैरे ट्राय करू, फ्रेंड्सना बोलावून घेऊ. आणि कोणालाच म्हणजे कॉल्स लागत नाही आहेत, कोणालाच लागत नाही आहेत. आमच्याकडे रेंज आहे सर्वांच्या फोनमध्ये, पण समोर लागत नाही आहेत कॉल्स. मग आम्हाला वाटलं कदाचित विलामध्ये नसेल, कदाचित ते पोहोचले असतील पुढे आणि त्यांना नाही लागत आहेत कॉल्स. म्हटले ठीक आहे आपण एकदा पुन्हा ट्राय करू. आणि यावेळेस
आपण असं नाही जायचं. आपण कसं सकाळी येताना गुगल मॅप्स टाकले होते, सो आपण एक काम करू, आता गुगल मॅप्स ऑन करू आणि मग ते फॉलो करूया. म्हटले ठीक आहे. आणि येताना माझ्या फोनमध्ये मॅप चालू होता, सो मी म्हटले ठीक आहे, मी मॅप ऑन करते आणि आपण जाऊया. तर आम्ही पुढे गाडी घेतली पुढे आणि त्यांना म्हटलं आम्हाला फॉलो करा फक्त. म्हटले ठीक आहे. मग मी गुगल मॅप्स ऑन केलं. म्हटले ठीक आहे, आता आपण सरळ जातो. ठीक आहे, पाहिलं आता हा टर्न आहे, टर्न म्हणजे जसं गुगल मॅप दाखवतं तसंच सेम. ओके. आणि म्हटलं फॉलो केला आणि फायनली आम्ही विलाच्या इथे पोचलो असं. ठीक आहे, गुगल मॅप्स म्हटलं फायनली पोचलो सेफली. आणि आम्ही थांबलो आहे आणि आम्हाला वाटलं विलाच्या इथे आम्ही स्कूलच्या समोर येतो. आणि हे घडलं, आम्ही गुगल मॅप्स फॉलो केला तरी सुद्धा. आणि हे साधारण किती वेळ तुम्ही त्या ह्याच्यात होतात? आम्हाला लक्षात नाही आलं, पण आम्ही जवळजवळ 1-1.25 तास तिथेच होतो आणि हेच चालू होतं. म्हणजे तुमची रात्र हो. म्हणजे तरी अंदाजे कधी माहिती आहे का, 9:30-10च्या दरम्यान सुरू झालं आहे आणि 11-11:15 पावसात. झाले. हां, तरी हेच. आणि पुढे काय? हो, पुढे काय झालं मग? हां, तर मग हे झालं. आता हे झालं, लक्षात आलं माझ्या आणि तिच्या की जे आम्ही विचार करतोय तेच आहे. आणि असं म्हणतात ना की जर तुम्हाला कळलं तर त्या प्रकाराचं किंवा त्याचं नाव नाही घ्यायचं, बरोबर. कारण मे बी त्या एनर्जीज ज्या आहेत त्या Disturb अजून होतात. पॉवरफुल होतात आणि त्या जास्त हार्म वगैरे करू शकतात, असं काही आहे. सो आम्हाला कळलं, आम्ही बोलतो, आम्ही दोघी एकमेकींना पाहतो. म्हटलं ठीक आहे, तुला कळलं, मला कळलं. मी तिला सांगते आपण इथे विषय नको काढायला, कारण आमच्याबरोबर जे मुलं होते त्यांना नाही कळलं काय घडतं. त्यांना असं वाटतं की आपण चुकतोय. आणि ते इथलचे नाही आहेत, एक गुजराती होता आणि एक बिहार वगैरे साईडचा होता. सो माहिती नाहीत, कदाचित त्यांनी कधी ऐकलं सुद्धा नसेल या प्रकाराचं. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण विलामध्ये जाऊन आपण याच्यावर बोलूया किंवा यांना सांगूया की नक्की काय झालं आपल्याबरोबर. तर शेवट आता काय करायचं, कॉल्स नाही लागत आहेत वगैरे. तर म्हटलं चला देवाचं नाव घेऊया आणि एक लास्ट ट्राय करूया. मग आम्ही गणपती बाप्पा मोरया एक बोललो चौघं. म्हटलं फक्त नीट पोचू दे, मग आपण पुढे जाऊन जे काही सांगायचं वगैरे सांगू यांना. तर देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा सेम मॅप फॉलो केला आणि फायनली आम्ही विलामध्ये पोचलो त्या दिवशी. आणि मग तेव्हा जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की एक्झॅक्टली काय झालं आपल्याबरोबर ते. पण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण कोणत्याही एंटिटीचं नाव घेतो किंवा कोणत्याही एंटिटीला आपण म्हणजे कोणती गोष्ट सांगतो, तर त्या एंटिटीला समजतं की आपण त्याबद्दल बोलतोय. ते असतं की एक आहे, मे बी तू सांगत असेल जेव्हा, मे बी तिथे जी एंटिटी असेल तिला समजत असेल स्कूलबद्दल बोलते आणि तुझी वाट बघत असेल तिथे ती. आणि एक अजून एक गोष्ट अशी होती की विलामधून ते आम्हाला फोन ट्राय करतात त्या सेम टाइम. त्यांना रेंज ते आहे. पोहोचलेत पण आम्ही नाही पोहोचलो. आणि त्यांचे कॉल सुद्धा आम्हाला लागत नाही, जेव्हा की त्यांच्याकडे सुद्धा फुल रेंज आहे आणि आमच्याकडे सुद्धा फुल रेंज आहे असं. पण कोणाला शुभमला देऊया. शुभम मग इथे असं परत येऊ. सेम गोष्ट माझ्यावर घडली होती. आय गेस 2024चं स्टार्टिंग होतं आणि त्यावेळी लाईक फॅमिली ट्रिपमुळे आम्ही गेलो होतो दिल्लीला, विच इज ऑलमोस्ट नियर रत्नागिरीला दापोलीच्या इकडे बीचला. सो झालं असं की डे टायमिंगला आम्ही बीचला गेलो होतो आणि युजली दापोली रत्नागिरी साईडला असं आहे ना की बीचच्या साईडकडनं ना जे गावाला यायला असे रस्ते आहेत आणि ते असे शेतातून खोऱ्यातून येतात. सो आता जसं तिने म्हणलं की आता रात्रीची वेळ, सो एंटिटीचं नाव नाही घेत, बट एक कोकणात आहे ना सश्याबरोबर रिलेटेड एक एंटिटी आहे, ज्याचं नाव घ्यायचं नाही कारण मग ती येते. आणि तसंच झालं. मी गाडी चालवत होतो. मी गाडी चालवत होतो आणि इट वॉज अराउंड 8:30. बीच साईडवरनं आम्ही दापोलीला आतमध्ये हिला झालं. तसंच झालं की आम्हाला हॉटेलचा रस्ता मिळत नव्हता. आम्ही टर्न्स मारतोय आणि सडनली माझी बहीण बोलली की अरे इकडे शंकरांचं एक मंदिर आहे. आम्ही तिकडे थांबलो कारण आम्हाला माहिती होतं की हॉटेलच्या समोर एक मंदिर आहे आणि बघतो तर बाजूलाच हॉटेल आहे. आणि आम्ही तिकडे लिटरली गाडी 40च्या स्पीडने आणि मी ऑलमोस्ट ॲक्सिलेशन देणार होतो गाडीला आणि तसं आलो. लाईक 8:30 9:30 सगळे आम्ही मजा केली आणि मी झोपायला गेलो. आता येताना मी चेष्टेत बोललो होतो
अरे इथे ससा दिसतोय, मला वाटतंय, आणि त्या एंटिटीचं नाव मी घेतलं की तो येतोय आपल्याबरोबर, नाही तो आला तर आपण काय करायचं. मग माझ्या मम्मीने आणि मोठी बहीण होती, तिने फटका दिला, म्हणलं की तू गप बस, नको ती ब्यात नको बनवूस, शांत बस म्हणलं तू. मी म्हणलं बरं ठीक आहे. आणि त्यात डोक्यामध्ये काय नव्हतं, म्हणजे सगळे रात्री झोपलेले, आम्ही झोपायला गेलो आणि सडनली आहे ना स्वप्नामध्ये ती एंटिटी आली आणि तिने लिटरली तोंड पकडलं माझं. आणि मला फक्त एकच बोलली, मला यायचं नव्हतं, तू का बोलवलंस. आणि पण त्यात पण आहे, म्हणजे आय डोंट नो काय झालं असं, पण थोड्या वेळाने असं दिसलं की ती एंटिटी माझ्यापासून लांब गेली आहे आणि माझ्या राईट साईडला नाही, ह्या बाजू मी जिकडे झोपलोय ना, तर मागे काहीतरी आहे आणि त्याला बघून ती घाबरते आणि ती समोर यायचा प्रयत्न करत नाही. आणि मी एकदम ओरडून उठलो. ओरडून उठल्यानंतर मला घरच्यांनी विचारलं काय झालं काय झालं काय झालं. दुसऱ्या दिवशी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. नंतर मी एक ऑब्झर्व केलं की मी जिकडे झोपलो होतो ना, ते बाहेर आहे ना, करेक्ट त्या विंडोतून करेक्ट आहे ना, तिकडे पिंपळेश्वर महादेवांचं मंदिर होतं आणि ते त्याला बघून आहे ना ती लांब झाली होती आणि ती यायचा प्रयत्न करत नव्हती. पण तिने एवढंच, ते मला जाताना तो फक्त तिने एवढंच सांगितलं की इकडे तर मी तुला सोडतोय, पण जर तू आता परत जर मला बोलवलंस ना, मी तुझ्याबरोबर घरी येईन. भाई तू नाव नको घेऊ. सो असं असते कोकणामध्ये, त्या एंटिटीचं नाव नाही घ्यायचं. ज्यांना कोकणात ते त्यांना ससा मी का बोललो ते कळलं. काकांना माहितीच असेल सशाचं काय, ती एक सिरीज आहे म्हणून. आणि ती एंटिटी पण खूप भयानक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल सगळे गावामध्ये असं नाही का, कोकणाच्या सगळ्यात गावामध्ये त्याला भीती आहे. रात्री नाव नसतं घ्यायचं, रात्री नाव नाही घ्यायचं, सकाळचं घेऊ शकतो, सकाळचं घेऊ शकता, सकाळचं काही प्रॉब्लेम नाही. सकाळी उद्या सांग. युनिव्हर्सिटी आहे चाय, मग आपण सकाळी बोलूया, जे पण आहे सकाळी आता चाय पे चर्चा. पण प्राजक्ता, तुझ्याकडेही कोणती तरी गोष्ट होती. सो ही झालेली नवरात्रीची गोष्ट आहे. बेसिकली आपण जेव्हा आता काही सोसायटीमध्ये असतात जेव्हा सकाळी विसर्जन करतात, काही सोसायटीज असा असतात की त्या रात्रीच सगळं करून टाकतात. तशी आमच्या बिल्डिंगची पण एक गोष्ट होती. आम्ही युजली रात्रीचीच देवी काढतो विसर्जनसाठी. आणि आम्ही जेव्हा विसर्जनसाठी गेलो, आपण ऑब्वियसली सगळे भजन कीर्तन करून जात असतो. आणि आमच्या इथे ना जुहूला सर्कल आहे, जुहू सर्कल म्हणतात त्याला. तिकडे आम्ही पोचलो भजन करून वगैरे. आणि तिकडे कसे जे रस्त्यावरती झोपलेले बेगर्स वगैरे जे पण असतात ते आले आणि ते पाया पडून गेले. तोपर्यंत सगळं ठीक होतं. आणि मला लक्षात आलं की ते जुहू सर्कल आहे, ऑब्विसली सर्कल आहे बोलल्याच्या नंतर फाटे फुटलेले आहेत, म्हणजे रस्ते 4 टिटे बोलतो आपण त्याला, 3 टिटे असतात 4 टिटे असतात. तर आम्ही गेलो पुढे आणि जुहूला पोचलो आणि आमचं भजन, आपलं आरती चालू आहे देवीची वगैरे. आणि सगळं झालं, सगळ्यांची टर्न्स असतात की आता मी आरती घेणार, मग नंतर तू आरती घेणार, असं. आम्ही आरती घेतली, सगळ्यांचे टर्न झाले आणि माझी मैत्रीण माझ्या बाजूला उभी होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतंय. आणि आम्ही विचार करतो हिला झालं काय, पाणी काय येतंय इतकं. आणि ती सतत फक्त देवीला बघते, देवीची मूर्ती बघते. तर आम्ही तिला हलवलं आणि ती अशी माशासारखी फडफडायला लागली जागच्या जागी. आणि तिला नंतर काय अंगारा वगैरे लावून शांत केलं या लोकांनी, घरी आणलं. आणि तिच्याबरोबर असंच विचारपूस केली काय झालं. तर ती घोरायला लागली, म्हणजे एखादा माणूस कसा घोरतो असा करून, तशी ती घोरायला लागली. आणि सगळे घाबरले की हिला झालं काय नक्की. ती शांत झाल्यावर तिला विचारलं काय झालं तुझ्याबरोबर. तर ती बोलली आम्ही पाया पडायला थांबलेलो ना, तिकडे मी मागे वळून पाहिलेलं आणि तिकडे मी कोणाला तरी पाहिलं, मला आता लक्षात नाही. आणि मला माझ्या घरामध्ये एक मुलगा दिसतो जो रक्ताने भरलेला आहे आणि तो बोलला मी तुला घेऊन जाणार. आणि तिच्यावरती काहीतरी मग पूजा वगैरे करून काही, म्हणजे त्यांच्या, मला ही एवढी स्टोरी माहिती आहे, त्याच्या पुढे मी विचारायला पण नाही गेली कारण की मी पण लहान होती तेव्हा. बट पूजा वगैरे केली आणि काय होम वगैरे घातले आणि त्याच्यानंतर ती शांत झाली. शी इज टचवूड लिव्हिंग अ हॅपी लाईफ टुडे.
तर ही एक स्टोरी आहे. आदित्यकडे देऊया. सो शिवानीने जो एक्सपिरियन्स शेअर केला तसाच काहीसा आहे. फक्त डिफरन्स आहे की हे लोक एका नवीन लोकेशनला होते जो ज्यांना माहीत नाही आहे. माझं कम्प्लिटली ऑपोजिट. माझं कॉलेज होतं मध्ये, लोकांना माहीत असेल राईट, सांगलीपासून 20 किलोमीटर्स आणि इस्लामपूरपासून 20 किलोमीटर्स, सो एक्झॅक्टली इन द मिडल. आणि मी बिईंग फ्रॉम कॉन्व्हेंट स्कूल, माझा अजून एक कॉलेजमधला फ्रेंड होता, ही वॉज ऑल्सो फ्रॉम कॉन्व्हेंट स्कूल. सो असं होतं एक क्रिसमस 24th, आमचं रँडम म्हणजे एक फुल रँडम. दुपारी मेसमध्ये बसलो जेवतोय, विचारलं अरे जायचं का, इवला जाऊयात, चल जाऊयात, ठीक आहे ठरलं. लेट झालो निघायला, ठीक आहे. आम्ही 11:30 निघालो आहे आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलवरनं, कारण आम्हाला रेक्टरची परमिशन मिळत नव्हती. समहाऊ वी कन्व्हिन्स्ड हिम. 11:32 समथिंग वी केम आउट. आता 12 वाजता क्रिसमस इव्ह असते, म्हणजे वी नीड टू बी ॲट दी चर्च बाय 11:55. राहिले की ते आमच्याकडे फक्त लेस दॅन 25 मिनिट्स अराउंड, ठीक आहे. प्लॅन होता सांगलीला चर्चला जायचं, विच इज 20 किलोमीटर्स. आणि आमचं कॉलेज ते सांगली म्हणजे अगदी ट्रॅफिक असो काही असो 40 मिनटं मॅक्स, डोक्यावर पाणी 40 मिनटं, नॉर्मल डेजमध्ये 30 मिनटं. आणि तो रस्ता आमचा इतका ओळखीचा की कुठे खड्डा काय साईजचा आहे, खड्डे कसे चुकवायचे, सगळं तोंडपाठ. म्हणजे लिटरली इफ समवन ब्लाइंड फोल्डेड अस आणि म्हणले जस्ट ड्राईव्ह, इफ दॅर इज नो ट्रॅफिक वी कुड सेफली रिच. इतका तोंडपाठ रस्ता, ठीक आहे. म्हटलं ठीक आहे तू बस, फक्त पकडून बस. आणि आय स्पीडेड दी बाईक लाईक एनिथिंग. पोचलो, सांगलीमध्ये पोचलो. सरप्रायझिंगली ज्या चर्चला मी जाणार होतो तो चर्च बंद. आय वॉज लाईक अरे क्रिसमस इव्ह आहे आणि चर्च का बंद आहे माहीत नाही, ठीक आहे लेट्स नॉट वेस्ट आर टाईम. आम्ही अगदी म्हणजे लिटरली विल रीच देअर इन लेस दॅन लाईक 12 मिनिट्स ऑर समथिंग. खूप फास्ट गेलो, खूप फास्ट. ओके, मग म्हटलं की ठीक आहे वी स्टील हॅव टाईम, मिरजला जाऊयात. 10 किलोमीटर पुढे फक्त सांगलीपासून निघालो मिरजला. आता तो मिरजेचाच मित्र आहे, सो त्याला सगळं माहिती आहे. त्याचं असं की हा चर्च बंद नसायला पाहिजे, पण ठीक आहे आपण मिरजा चर्चला जाऊया, तो चालू असतो, त्याची मावशी तिकडे जात असते, सो ही न्यू इट. वेंट टू मिरज फास्ट. झालं क्रिसमस इव्ह, लाईक सर्व्हिस झाली, प्रेयर सर्व्हिस झाली, एव्हरीथिंग विश्ड एव्हरीवन, ऑल गुड. केम बॅक टू सांगली. काही मित्रांना फोन केला, पोहे वगैरे खाल्ले, चहा पोहे रात्रीचे असतात फेमस राईट. आणि एव्हरीथिंग वॉज गुड. नाव इफ समवन इज फॅमिलियर टू द एरिया, सगळ्यांना माहिती की सांगली जसं तुम्ही बाहेर पडता टुवर्ड्स इस्लामपूर कृष्णा नदीवरती राईट, खूप म्हणजे एक काय म्हणतात ॲस्थेटिक ब्रिज येतो, छान फिलिंग येते. आम्ही तिथपर्यंत आलो, ऑल गुड, ठीक आहे. ते मित्रांना बाय बाय बोललो. आम्ही दोघंच आहे आता बाईकवरती आलो आहे. आणि नेमकं आम्ही जात होतो एकदम सावकाश जातो आहे, 10-20 स्पीडनं जातो आहे, गप्पा टप्पा मारत मस्त. रात्रीचे वाजले असतील जवळपास 1:15-1:15 आसपासचा वेळ. सर्व्हिस सगळं करून आम्ही निघालेलो तिकडनं. ओके, आणि आउट ऑफ दी ब्लू त्याला ना कृष्णा नदीचा जो घाट आहे तिकडे काहीतरी मुवमेंट जाणवली, त्याचं हे खाली काहीतरी होतं आहे. म्हणजे ठीक आहे, लगेच गाडी साईडला घेतली, पार्क इंडिकेटर दिला आणि बघतोय. मग काहीतरी जाणवलं, म्हणलं ओ काहीतरी असेल बघूयात. युटर्न घेतला, अगदी म्हणजे जिथपर्यंत गाडी जाऊ शकते घाटाला तिथपर्यंत गाडी घेऊन थांबवली, लगेच ऑफ केली कारण हेडलाईट्स होते, नो वन शुड नोटीस अस राईट. ऑफ केली आणि मी शांत बघतोय. सो जेव्हा मग थोडंसं बघितलं कळालं की किन्नर लोकांचं समवन माईट हॅव पास्ट अवे, त्यांचे काहीची विधी चालू होती आणि ते लोक पाण्यामध्ये टाकतात, ठीक आहे, जे बघायचं नसतं हे आम्हाला माहीतच नाही. ओके, सो आम्ही बघतोय आणि मग एका म्हणजे जवळपास एक 5-10 मिनटं बघितलं, जास्त नाही. आणि मग एका पॉईंट झालं की ठीक आहे लेट्स गेट मुव्हिंग, असं वाटलं, दोघांना वाटलं ॲट द सेम टाईम की निघायला पाहिजे आपण इकडनं. लगेचच बसलो दोघं, गाडी काढली, आयर्विंग क्रॉस केला, सगळं काय नॉर्मल आहे. आणि नॉर्मल 40च्या स्पीडने मी निघतो आहे. डिस्टन्स 20 किलोमीटर, स्पीड 40. ओके, शूड नॉट टेक मोर दॅन 20 मिनिट्स. थोडीफार पुढे मागे होत असते स्पीड, ठीक आहे. जातोय आणि थोडंसं जाताना एक ट्रॅक्टर मला क्रॉस करून गेला. उसा तिकडे भरपूर असे शेतं वगैरे आहेत. एक ट्रॅक्टर क्रॉस केला, दुसरा ट्रॅक्टर क्रॉस केला आणि एक अल्टो क्रॉस करून गेली. बस ह्या 3 गाड्या गेल्या. आणि एक थोडंसं अगदी 2-3 मिनटं झाली असतील हे सगळं होऊन. आउट ऑफ दी ब्लू ना धुकं वगैरे येतं माहिती आहे आम्हाला रात्रीचं, पण इतकं धुकं की म्हणजे व्हाईट, कम्प्लीट व्हाईट. ओके, कम्प्लिटली व्हाईट. आणि इतकं की लोअर राईट जर मी नाही केला तर म्हणजे अपर केला तर काही दिसत नाही समोरचं. लोअर केला, रस्त्याला मधोमध गाडी ठेवली आणि जे डिवायडर्स असतात ना मधले ते व्हाईट पट्ट्या त्याला फॉलो करतोय मी. म्हणजे इतकं घाण की साईडचा काही दिसत ते काहीच दिसत नाही आहे. आणि ऑफकोर्स आय रिड्यूस दी स्पीड टू अराउंड 20 km/h, 15 to 20 या रेंजमध्ये मी होतो. आणि कोणच येत नाही आहे मागणं, कारण तो रोड भलेही म्हणजे आउट ऑफ दी सिटीज आहे, पण एवढे तिकडे आसपास फॅक्टरीज आहेत, उसाई शेतं वगैरे आहेत, तर इट इज व्हेरी रेअर की
मोर दॅन हाफ आवर तुम्ही त्या रस्त्यावरती आहात आणि तुम्हाला कोणता ट्रॅक्टर क्रॉस नाही केला, स्पेसिफिकली ट्रॅक्टर्स कोणच नाही आलं. निघालोय, जातोय, वॉचकडे बघितलं, 1:45 वाजलेत. म्हणलं आतापर्यंत आपण पोचायला पाहिजे होतो, नाही पोचलोय, ठीक आहे. जातोय, कुठे काय टर्न आहे काय नाही, सांगली अष्ट स्ट्रेट रोड आहे. मी जातोय ओके, डिस्टन्स बघतोय, कारण ऑफकोर्स माझी गाडी नव्हती, मित्राची गाडी होती. सो एक सवय की जेव्हा दुसऱ्यांची कोणाची गाडी असते, सेकंडरी मीटर 0ला सेट करायचा. सो एट यू ट्रॅक द डिस्टन्स अँड देन आय रिफिल दी फ्युअल अकॉर्डिंगली. डिस्टन्स बघतोय, डिस्टन्स ॲज एक्सपेक्टेड आहे, पण आम्ही स्ट्रेटच जातोय, डिस्टन्स वाढत नाही आहे. सरप्रायझिंगली किलोमीटर्स पर आवर आहे, डिस्टन्स वाढत नाही आहे, स्ट्रेट जातोय. आणि वेळ बघितला 2:15 वाजत आले होते, आम्ही सरळ जातोय. आणि आत्तापर्यंत म्हणजे पोचलो, आम्हाला दिसतच नाही आहे, कॉलेज दिसतच नाही आहे आमचं. पूर्ण धुकंच आहे, कमीच होत नाही आहे. थोडं पुढे गेलो, धुकं एकदम आउट ऑफ द ब्लू गायब, पूर्ण गायब, सगळं एकदम स्ट्रेट व्हिजिबिलिटी. म्हणलं ठीक आहे, व्हॉट एव्हर, पण ठीक आहे, आता आय स्पीडेड अप अगेन. डायरेक्टली मग मी 60-80 वरती वगैरे पोचलो. जसंच मी स्पीड वाढवली, धोका इज बॅक. आय डिक्रीज दी स्पीड, कारण काही दिसत नाही, कशी गाडी पळवणार, ठोकलं म्हणजे कोणाला पुढे जाऊन, राईट. सो व्हेरी मिस्टेरियस. पोचलो, जातोय आणि मग ॲट द एंड कसं तरी 2:15 वाजलेले. आम्ही स्ट्रेटच जातोय, एकाच रस्त्यावर चालतोय, बरोबर 20 किलोमीटर्स 50 किलोमीटर्स पर आवर स्पीडनं जातोय. आणि मग खूप वेळ जेव्हा एकदम असं झालं की अरे, म्हणजे तो पण मजाकमध्ये घेत होता, मी पण मजाकमध्ये घेत होतो. थोड्यानंतर मी सिरियस झालो, तो मजाकमध्येच घेत होता, मग तो पण सिरियस झाला. आणि मग असं होतं की नक्की काय चाललंय काय. ही स्टार्टेड चॅन्टिंग हनुमान चालिसा. ओके. आणि मग काही नाही, चाललं ही चॅन्टेड इट फॉर लाईक टॉईस. त्यांनी 2 वेळेस चॅन्ट केली. आणि मग म्हणजे आम्ही घाबरलो वगैरे नव्हतो, आम्हाला दोघांना कळालं काय, कारण ही इज ऑल्सो काइंड ऑफ ह्या किड्याचा मधलाच माणूस आहे तो. सो वी रिअलाइज्ड व्हॉट्स हॅपनिंग अँड लाईक ठीक आहे, नो स्टॉपिंग, डू वॉट एव्हर, डू नॉट स्टॉप. ओके. आता हे माहिती नाही मला असं काय वाटलं, पण वी डिसाइडेड नॉट टू स्टॉप, व्हॉट एव्हर हॅपन्स. फ्यूल भरपूर होतं, सो नॉट एन इश्यू. जातोय. आणि मग जवळपास ना 3:30च्या दरम्यान आम्हाला म्हणजे अचानक 3:30च्या दरम्यान ना हळूहळू धुकं एक ग्रॅज्युअली कसं रिड्यूस होतं ना, तसं रिड्यूस झालं. ओके. 5व्या मिनिटाला मागनं एक ट्रॅक्टर गेला, म्हणजे एक ट्रॅक्टर आम्हाला ओव्हरटेक करून गेला. आम्ही खूप स्लो होतो कारण की. आणि मग असं होतं की ओके, जर हा ट्रॅक्टर आता जातोय, इतका वेळ कुठे होता, बरोबर. आणि ठीक आहे, कॉलेजला पोचलो 3:30च्या आसपास वगैरे, 3:45च्या थोडंसं आधी. डिस्टन्स मी चेक केला, बरोबर होता. मी इथून सांगलीला गेलो 20 किलोमीटर, तिथनं पुढे गेलो 10 किलोमीटर, 30 झालं. सांगलीत थोडंसं एक 5-7 किलोमीटर फिरलो, 35-37. तिथपासनं परत आलो 20 किलोमीटर, 60 किलोमीटरच्या आता डिस्टन्स होता. वेळ खूप जास्त. सो दिस इज समथिंग विच ही कुड नॉट डिकोड अंटिल टुडे आय कुड नॉट डिकोड. आणि मग असं होतं की म्हणजे इट वॉज लाईक क्रिसमस इव्हला आहे, आम्ही गेलो आहे चर्चमध्ये, राईट. झाली आहे सर्विस, निघालो आहे, वी डीड समथिंग विच यू आर नॉट सपोज टू डू. आणि पण त्याच्यानंतर निदर ही एक्सपिरियन्स एनिथिंग, निदर आय एक्सपिरियन्स एनिथिंग. वी आर क्वाईट फ्री. सो त्यांनी काही शेअर नाही केलं, प्रोबॅबली ही माईट नॉट हॅव एक्सपिरियन्स, किंवा त्यांनी केलं असं असं काही झालं असतं तर. आणि मला तर असं पर्सनली काहीच नाही झालं. सो दॅट वॉज माझ्या लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स, पण म्हणजे वर्थ रिमेंबरिंग. आय कॅन नेवर फॉरगेट इट. चकवा म्हणता येईल की काय, आय डोंट नो, चकवाच असावा हा. पण त्या दिवसापासून मी एक प्रश्नाचं उत्तर शोधतोय, ह्या चकवा जो आहे नक्की म्हणजे काय, का लागतो, कसा सुटतो, नो आयडिया. पण आणि आता जसं हिने सांगितलं 1-1.5 तास, आमचा पण तोच टाईम रेंज आला जवळपास, थोडा जास्त पण त्याच टाईम रेंजमध्ये. आणि इवन तो पण म्हणजे आम्ही असे जेव्हा हर्षी सांगतो, मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं आहे, चकवा लागला ना 1-1.5 तास तुमचा वाया जाणारच आहे. सो हे 1-1.5 तास किंवा 2 तास हे कॅल्क्युलेशन जे आहे बेसिकली, वाय ओनली दिस मच टाईम. सो आय एम स्टील फाइंडिंग द आन्सर. इफ समवन हॅज इट, प्लीज कम अप. ते असं पण असतं ना की तो त्या एक टायमाला आपण एक वेगळ्या डायमेन्शनमध्ये जातो, एक वेगळा म्हणजे त्याला आता फिजिक्समध्ये असं थोडं डिकोड केलं आहे लोकांनी, ते माहिती नाही किती खरं आहे, पण ते असावं, कारण तो एक वेगळ्या सर्कलमध्ये आपण जातो आणि मग त्या क्षणी आपण बाहेर येतो. मग आपण ते एक लूपमध्ये असतो, तो एक लूप असतो जो एका वेगळ्या मल्टिवर्समध्ये नेतो आणि मग तो तिकडेच आपल्याला फिरवत असतो आणि तो लूप संपला की आपण परत तिथेच येतो आणि मग आपण. पॉईंट टू नोट इज मोस्टली असं होतं जिकडे टर्न्स घ्यायचे तुम्हाला काहीच आहे, आमचा स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रेट रस्ता आहे, म्हणजे अगदी रस्ता स्ट्रेट म्हणजे थोडंसं जातोय, थोडंसं लेफ्ट घ्या असं तसं पण काही नाही आहे, एकदम स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट, लिटरली स्ट्रेट रस्ता आहे तो.
आणि इट्स व्हेरी स्ट्रेंज दॅट हॅपन्ड विथ मी. प्रोबॅबली ते त्याच्यामुळे असावं की आम्ही थांबलो होतो जिकडे नव्हतं थांबायला हवं. सो मी आजचा लेटेस्ट एक्सपिरियन्स सांगतो. आपण 7 लोक मगाशी ट्रेकला गेलो ना वर, तर आपण तिथे थांबलो. तर मी सांगितलं त्या आंब्याच्या झाडाखाली बघ देवाचा दगड आहे. मी आता 7-8 वर्ष इथे येतोय. लिटरली मी तो पहिल्यांदा बघितला. आणि आजचा दिवस तो योगायोग होता. एवढी वर्ष आलो आहे, मला माहीत पण नाही इथे असं आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, तिथे समजा कोणाला लघवीला वगैरे जायचं असेल तर अशा ठिकाणी अवॉइड करा जाणं. ते तुम्हाला ते लाईव्ह बघायला मिळालं. इव्हन एवढ्या वर्षात मी बघितलं नव्हतं. आणि मयूरला मी विचारलं या जागेला काय म्हणतात, तर तो काय म्हणाला, कुठलं देव आंबा. म्हणजे गावात काय असतं ना की मी व्हिडिओ बनवलेला रे की एक आजोबा एकटे राहतात ते, तर त्यांना हे असंच आणि इंटेन्शनली नव्हता बनवला. तो गणेश शूट करत होता. म्हटलं चला आज आजोबांचा इंटरव्ह्यू घेऊया असंच. आणि ते आम्हाला बोलले चला तुम्हाला मी फिरवून आणतो. तर आपलं कसं लँडमार्क असतात शहरांमध्ये, अरे मी या हॉटेलजवळ आलो आहे, या चौकात आलो आहे. तर तिकडे ते अशी नावं घ्यायला लागले ना, तर माझा इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग चल आपण इथे या आंब्याजवळ जाऊया, त्या तिथे जांभळाजवळ जाऊया. आणि त्यांचे जे मी लोकेशन बघितले ते व्हिडिओमध्ये आहेत ते, किंवा ते पाण्याचं ठिकाण, मग ते तेव्हाचे त्यांच्या काळातलं सांगायला लागले. आता त्यांचं एज असेल 80च्या आसपास, मग ते 60 वर्षांपूर्वीचं सांगायला लागले. तर गावामध्ये अशी नावं असतात, जसं हा म्हणाला आंबा, कुठला देव आंबा. ते देव आंबा आहे, त्याच्या खाली देवाचं हे आहे. आणि पावसाळ्यात ते झाकलं जातं. सो आणि ते वेशीवरचं देव असतो तो. आजचं म्हणजे मला पण शॉक झालो मी की एवढी वर्ष तिथूनच जातोय मी बाजूने, आणि हल्ली पायवाटेच्या ते 10 फुटांवर असेल, पण आजच दिसायचं होतं ते मला. बापरे. हां म्हणजे चांगलं एक मला आवडलं ते की नशिबात होतं की आजच दिसणं. प्रत्येक गावाची पंचक्रोशी असते. पंचक्रोशीचे प्रत्येक गावाचे रक्षक ठरलेले असतात, बोलतात ना, 5 राखणदार असतात. त्या राखणदारांपैकीच ही जी आता ज्याने सुबोधने जे सांगितलं की ते राखणदार प्रत्येक ठिकाणी असतात. आणि त्यांची सुद्धा एक बोलतात ना वेळ असते, जाण्या येण्याची एक वेळ असते त्या राखणदारांची. म्हणून संध्याकाळचं मोस्टली गावात सांगतात की तुम्ही ह्या टायमिंगला किंवा एक 7, 7:30, 8 नंतर किंवा रात्री 3-4 अपरात्री जाऊ नये, किंवा दुपारच्या टायमिंगला जो दुपारचा एक 3 ते 3:30, 4च्या आसपासचा जो वेळ त्या वेळेत शक्यता कोणी बाहेर पडू नये, किंवा तो त्यांचे ते रक्षक जे असतात त्यांचा तो फिरण्याचा वेळ असतो. त्यांची ती वाकडी करायची नसते, म्हणजे क्रॉस करायचं नसतं त्यांना. तर त्याचपैकी हे जे आता तू सांगितलंस ते त्याच्यातलंच आहे. नाही ते कसं आहे ना की दगड आहे आणि शेंदूर फासलेलं असतं. त्याला स्थानिक भाषेत वेगवेगळे नाव आहेत. जसं मी या भागात फिरतो ना कोकण पट्ट्यात, तर बेसिक नावं असतात. म्हसोबा, वेतोबा कॉमन आहे. परत ती देवीचं एखादं नावं असतं. परत जसं म्हटलं की तो हा बोलला देव आंबा, अशी वेगवेगळी नावं असतात. जसं म्हसोबाचं पुष्कर आपल्याला माहिती आहे, आपण ते रानशीळ घाट उतरलेलो ते सापडत नव्हतं. मग तो बोलला की म्हसोबाचं ठिकाण आहे, आणि आम्हाला ते हिंट देत होतं. पुष्करने मला विचारलं तू माझ्या कानाला टिचकी का मारलीस. अरे मी म्हटलं तुझ्यापासून 5 फूट लांब चालतोय मी, कशाला मारू टिचकी. आणि नंतर मग तो आम्ही पण म्हणायला लागला की अरे मला कशाला तू हात लावतोयस. म्हणलं मी कशाला हात लावू, एकदा इथे पायवाट सापडत नाही. नंतर तिसऱ्यांदा माझ्यासोबत असं झालं की माझ्या पायावर कोणीतरी असं मारल्यासारखं झालं. हां, तर मी स्वतःला समजवलं की वेलीत पाय अडकला असेल आणि तसं झालं असेल. पण ते कुठेतरी हिंट देत होतं की मी इथेच आहे. कारण आम्हाला गावातल्यांनी सांगितलेलं की म्हसोबा लागेल ना, म्हसोबाचा देव, तिथून लेफ्ट घ्यायचा आहे. तो म्हसोबाच सापडत नव्हता आम्हाला, आणि आम्ही तिथेच फिरत होतो. आणि नंतर कळलं हे तर बाजूलाच आहे आपल्या. ते जसं सापडलं तिथून आम्ही अर्ध्या तासात गावात पोचलो. आणि तेव्हा होळीचं म्हणजे होळी पेटवण्याचा दिवस होता तेव्हा तो तसं. आणि मग आम्ही गावात गेलो. गावातले खुश झाले की आले हे नवीन वाटेने. त्यांनी आम्हाला पुरणपोळ्या दिल्या आणि आम्ही गावाच्या बाहेर कॅम्प म्हणजे असं टेंट लावून स्टे केलेला. सो ते बेसिक असं एक खेतोबा नावाचा देव आहे, जो मी मागे एका पॉडकास्टमध्ये सांगितलेलं की आजही म्हणजे असं डोंगराच्या कडेला देव आहे तो. म्हणजे तो वर पुणे जिल्हा आहे आणि खाली कर्जत तालुका, रायगड जिल्हा. तर तिथे आम्ही एकदा पहिल्यांदा गेलो ना, ही लाकडं कशी पडलीत तिथे ना, असं हाताचा आकार, पायाचा आकार असं बनवून ठेवलेलं. तर आम्ही घाबरलो. मी म्हटलं हे काय वाहुलीचं वगैरे असतं ना तसं. पण तिथे समोर नंदी होता, शंकराची पिंड होती, आणि आत फक्त शेंदूर फासलेला दगड. तो मी फोटो पाठवतो तुला.
नंतर आम्ही तिथून जवळपासच्या गावात गेलो आणि त्यांना विचारलं. मग ते म्हणाले की तो आमचा रक्षण देव आहे, म्हणजे राखणदार देव आहे, आणि आम्हाला काय दुखापत झाली, समजा माझा हात फ्रॅक्चर झाला तर मी तिथे जाऊन नवस बोलणार, त्याला सांगणार की माझा हात बरा झाला तर मी तुला एक लाकडाचा हात देईन. मग ते तिथे ढिगारे पडलेले असायचे आधी तसं. सो अशा प्रत्येक ठिकाणी 10-10 किलोमीटरवर रूढी परंपरा बदलत जातात. आणि त्याच प्राण्यांसाठी पण त्याने दिलं. प्राण्यांसाठी पण त्यांच्या कितीतरी पाळीव लोक प्राण्यांसाठी पण त्याने. एक एक दिवस चालत येतात 40-40, 50-50 किलोमीटर. कोणाचा बैलाचा शेतात पाय मुरगळला, मग तो पण पाय बनवून ते देतात, वाहतात देवाला. तसं असं खूप ठिकाणी आहे. मी आहेत माझ्याकडे फोटोज, मी पाठवेन ते. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं हे कोकणामध्ये जर म्हटलं तर आरवलीचा वेतोबा. वेतोबाची हा, वेतोबाची चप्पलाचं ती सांग ना जरा. कारण ती ते सगळ्यात फेमस आहे तिथलं, की तिथे चप्पल दिली जाते, जी चप्पल म्हणजे पूर्ण त्यांच्या त्या वर्षभरामध्ये ती न घालता ती झिजलेली असते. वेळेनुसार जिथत जाते. झिजते. आणि जवळपास ती चप्पल कधी कधी 5-5, 6-6 फुटांची पण देतात. चप्पल देतात. कारण तसं आहे की वेतोबाचा एरिया मोठा असतो, त्याला पूर्ण एरियाची रक्षण करायचं असतं त्या देवाला. त्यामुळे असं म्हणतात की त्याला चालायचं खूप असतं त्या देवाला, आणि ती झिजलेली चप्पल असते. आणि ऑटोमॅटिक झिजते ती, असं काय नाही म्हणजे कोणी बघितलेली नाही की त्यांना टायमिंग मध्ये तू हे करताना. आता विषय काढलास म्हणून असं एक कोल्हापूरच्या पुढे बॉर्डरवर जे गाव आहे, आता मी तिकडचं नाव घेत नाही, बऱ्याच लोकांना आवडतं नाही आवडतं, तर तिथे ग्रामदैवत आहे त्यांचं, शंकराचंच रूप आहे ते. तर त्या गावात असं असतं ना, जेव्हा उत्सव होतो ना वर्षातून एकदा, तेव्हा ती पालखी असते आणि पाळणा असतो. तर त्या देवाचा जन्म तेव्हा झाला असं समजतात, आणि त्या रात्री तो पाळणा आणि असे गादी सजवून ठेवतात. आणि जेव्हा सकाळी पुजारी येतो ना, ते विस्कटलेलं असतं लिटरली. आणि ती पालखी पण असते ना देवाची, ती असं म्हणतात की तुम्ही किती लोक उचला, 10 लोक 15 लोक, ती उचलतच नाही. जोपर्यंत देवाला वाटत नाही की पालखी उचलली पाहिजे तोपर्यंत म्हणजे ती उचलली जात नाही. जेव्हा त्याला वाटणार पालखी उचलावी यांनी, मग 2 जण पण उचलतात ती पालखी. अशा पण परंपरा आहेत, खूप आहेत, जे खूप आहेत. एक स्पेशली आमच्या गावीच केली जाते. ती म्हणजे असं आहे की एक उत्सव असतो त्यांचा, आणि त्या उत्सवात काय करतात ना ते लोकांनी, मला माहिती आहे की इकडे आपल्या इथे आपण बोलतो की प्राण्यांची बळी देणं हे चुकीचं आणि चुकीचं आहे, पण होत राहतं आणि होतं आहे ते. तर तिथे काय करतात ना, एक त्या उत्सवाला ना बोकड असतो ना, बोकड त्याच्या पूर्ण ना डोळ्यात आणि तोंडात वगैरे पूर्ण मसाला भरतात, आणि ते भरलं की तो वेडा होतो, आणि तो पळत सुटतो, आणि त्याच्यामागे लोक त्याला मारायला पळत सुटतात. तर तेव्हा असं म्हटलं जातं ना की तेव्हा जो पळत सुटतो त्या मागे खूप सारे जे नेगेटिव्ह एनर्जी, जे भूतं खेतं आत्मा जेवढे आहेत ते त्याच्या मागे असतात, आणि त्यावेळी मागे नसतं बघायचं, तो त्या सगळ्या गोष्टींना अट्रॅक्ट करतो, आणि बरोबर तो जिथून त्याला सोडलंय ना तो तिथेच येतो. तो एक तलाव आहे, तिथे येतो आणि तिथे त्याची बळी दिली जाते. आणि असं बोलतात की जेही लोक, बाहेरची लोक जे बघतात, कोणी तो जो ते होताना बघितला ना, ते खूप लकी असतं. आता माहिती नाही, पण हा सण दरवर्षी होतो. पण असं पण असेल ना की तू ठरवून गेला मला बघायचंच आहे, तर ते दिसणार पण नाही. तुझं नशिबात असेल तरच ते दिसणार. ठीक आहे. मंडळी, हेच होतं नाईट आउट बाय भंकस. तर कमेंट करून सांगा तुम्हाला गोष्टी कशा वाटल्या, आणि मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर पुढच्या वेळी तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर स्टे ट्यून्ड. आम्ही इंस्टाग्रामवर अपडेट करत असतो, कम्युनिटी पोस्टमध्ये टाकत असतो, तर नक्की जॉईन करा. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही. आणि हा तर फक्त पहिला भाग होता, आम्ही रात्रभर गप्पा मारल्या होत्या, आणि असे बरेच एपिसोड अजून येणं बाकी आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि हां, जर तुम्हाला ही कॉन्टेंट क्रिएशन शिकायचं असेल तर आपल्या मास्टर क्लासचा गुगल फॉर्म भरायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये आहे.